नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वरती बॅच यामध्ये। आज आपण आपलं अंकगणिताचं तिसरा लेक्चर पाहणार आहे मित्रांनो। तिसरा म्हणजे हा चौथा लेक्चर असेल, एक बेसिक लेक्चर होतं माहिती देण्यासाठी, त्यानंतर पहिला लेक्चर, दुसरा लेक्चर आणि आज तिसरा लेक्चर चालू आहे संख्या टॉपिक वर। आतापर्यंत आपण संख्या टॉपिक मध्ये बघा नैसर्गिक संख्या, दुसरं समसंख्या, तिसरा विषम संख्या, चौथा प्रकार आहे विषम संख्येनंतर पूर्ण संख्या, पाचवा आहे पूर्णांक संख्या आणि आपण दुसऱ्या लेक्चर मध्ये सहावा प्रकार बघितले मित्रांनो, कुठलं तुमचं आहे मूळ संख्या। मूळ संख्या इथं आपण थांबलो होतो मित्रांनो। आज आपण सातवा प्रकार बघणार आहे जोड मूळ संख्या। त्यानंतर बघणार आहे आठवा प्रकार मित्रांनो सह मूळ संख्या। आज आपण ह्या दोन प्रकारला बघणार आहे मित्रांनो। बघा आतापर्यंत आपण बघा नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, मूळ संख्या आपण लेक्चर क्रमांक 2 मध्ये, जसे की आपलं लेक्चर क्रमांक 3 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलेले मित्रांनो। याच्यामध्ये आज आपण शिकणार आहे जोडमूळ व सहमूळ संख्या मित्रांनो, ठीक आहे। तर आज आपण या दोन संख्या प्रकार शिकणार आहोत। तरी बघा कुठल्याही गोष्टीला सुरुवात करताना अडचणी येतात आणि काही तुम्हाला अडचण मित्रांनो। आजचा आपला सातवा प्रकार आहे संख्याचा सातवा प्रकार सातवा आहे। सातवा प्रकार आहे मित्रांनो जोड मूळ संख्या। बघा जोडमूळ संख्या म्हणजे काय समजून घ्या मित्रांनो। हे मूळ संख्येचाच उपप्रकार आहे। पहिलं तर काय शिकणार आहे मित्रांनो, मूळ संख्येचा उपप्रकार आहे। बघा पहिली गोष्ट आहे जोडमूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्येचा उपप्रकार आहे मित्रांनो। आपण मूळ संख्या किती पाहिले होते बघा। मूळ संख्या मी परत लिहितो इथं बघा 2 3 5 7, नंतर 11 13 17 19, ठीक आहे मित्रांनो। त्यानंतर 23, नंतर 29, त्यानंतर मित्रांनो 31 37, त्यानंतर मित्रांनो इथून पुढे 41 43 47, त्यापुढे मित्रांनो 53, त्यानंतर 59, त्यापुढे मित्रांनो शिकलोय 61 67, त्यानंतर आपल्याला येणार आहे मित्रांनो 71 73, नंतर मित्रांनो 79, ठीक आहे मित्रांनो। त्यापुढचे मूळ संख्या आहे तर 83 आणि 89, त्यानंतर शेवटची मूळ संख्या आहे मित्रांनो किती 97। हे आपण मूळ संख्या बघितल्या मित्रांनो 1 ते 100 पर्यंतच्या, आणि जोडमूळ संख्या पण आपल्याला 1 ते 100 पर्यंतच पाहायचे किती जोड्या आहेत। आता ह्या मूळ संख्याचा उपप्रकार म्हणजे काय, जोडमूळ संख्या मित्रांनो। मग याची व्याख्या काय होणार, जोडमूळ संख्याची व्याख्या बघा। व्याख्या आपल्याला काय म्हणता येईल, जोडमूळ संख्या म्हणजे जोडमूळ संख्या म्हणजे क्रमाने येणाऱ्या मूळ संख्येतील दोनच्या फरकाने असणाऱ्या मूळ संख्येलाच काय म्हणतात मित्रांनो, जोडमूळ संख्या। जोडमूळ संख्या मित्रांनो बघा व्याख्या काय म्हणलेले। आता याची ही व्याख्या आहे, जर तुम्हाला ही नाही समजली तर मी परत दुसरी व्याख्या सांगू शकतो मित्रांनो। बघा जोडमूळ संख्या म्हणजे क्रमाने येणाऱ्या मूळ संख्येतील कितीचा फरक, 2 चा फरकाने असणाऱ्या मूळ संख्येलाच काय म्हणतात मित्रांनो, जोडमूळ संख्या। बघा याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, जोडमूळ संख्या हे कधीही एकटे किंवा सिंगल येत नसतात, त्या जोडीने येतात मित्रांनो। जोडीने म्हणजे कसं, आता समजा एका विद्यार्थ्याचं लग्न झालं, विद्यार्थ्याचं म्हणण्यापेक्षा एका मुलाचं लग्न झालं, लग्न झाल्यावर तो बाहेर जाताना कसं जातो मित्रांनो, जोडीने जातो। तसंच ह्या मूळ संख्या कशा येतात मित्रांनो, जोडीने येतात। पण जोडीने कसं येतात, 2च्या फरकातील मूळ संख्येची जोडी होते मित्रांनो। बघा क्रमाने येणाऱ्या 2च्या फरकातील, मग इथं काय लिहिणार आहे आपण दुसरा पॉइंट याच्यासाठी, जोडमूळ
संख्या नेहमी जोडीने लिहितात. मग आपल्याला काय कळालं की नेहमी कशाने लिहितात, जोडीने लिहितात मित्रांनो. आता इथून समजून घ्या की जोडमूळ संख्येची पहिली व्याख्या आपण सिद्ध करू मित्रांनो. जसं की जोडमूळ संख्या म्हणजे क्रमाने येणाऱ्या मूळ संख्येतील दोनचा फरकाने असणाऱ्या मूळ संख्येला काय म्हणतात मित्रांनो, जोडमूळ संख्या म्हणतात आणि त्या जोडीने असतात. जसे की बघा मित्रांनो 2 आणि 3 यातला फरक 1 आहे, यात दोन्ही क्रमाने येणारे मूळ संख्या आहे. पण इथून बघा मित्रांनो 3 आणि 5 मध्ये फरक कितीचा आहे मित्रांनो, 2. मग याचा अर्थ काय, आपल्याला पहिली जोडी काय सापडली मित्रांनो, 3 आणि 5. मग दुसरी जोडी काय मित्रांनो, बघा हे दोन्ही पण संख्या काय क्रमाने येतात. मग दुसरी जोडी पण काय 5 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे, 2चा. मग दुसरी जोडी काय मित्रांनो 5 आणि 7. मग तिसरी जोडी बघा 7 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे मित्रांनो, त्यामुळे ही जोडी होणार नाही. बघा 11 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो, 2चा फरक आहे. तर ही जोडी मिळणार मित्रांनो आपल्याला. 13 आणि 17 मध्ये नाही होणार मित्रांनो. बघा 17 आणि 19 मध्ये 2चा फरक आहे, म्हणून पुढची जोडी काय भेटणार आहे, 17 व 19. त्या पुढील जोडी बघा 19 आणि 23 होणार नाही, कारण की फरक जास्त आहे 2 पेक्षा. 23 आणि 29 होणार नाही, कारण की फरक जास्त आहे. बघा इथं 29 आणि 31 मध्ये फरक कितीचा आहे मित्रांनो, 2चा आहे, म्हणून ही जोडी आपल्याला मिळणार. त्यानंतर 31 आणि 37 ही जोडी होणार नाही, कारण की फरक जास्त आहे. 37 व 41 ही पण जोडी होणार का मित्रांनो, होणार नाही. त्यानंतर बघा 41 आणि किती मित्रांनो 43 ही जोडी आपल्याला किती 2च्या फरकाने दिसते, म्हणून ही जोडी आपल्याला लिहिता येईल. बघा 43 आणि 47 नाही, 47 53 नाही, 59 आणि 61 ही जोडी आपल्याला 2च्या फरकाने आहे मित्रांनो, ही एक जोडी मिळणार आपल्याला. मग त्यानंतर बघा 61 67 नाही, 67 71 नाही, पण इथं 71 आणि 73चं 2चा फरक आहे, म्हणून ही पण जोडी मिळणार मित्रांनो. इथं 79 आणि 83 मध्ये फरक जास्त आहे. बघा इथून पुढे आपल्याला जोड्या मिळणार नाही. मग आपल्याला 100 मध्ये म्हणजे जोडमूळ संख्या 1 ते 100 मध्ये किती जोड्या आहेत मित्रांनो हे सांगायचं असेल तर बघा 3 5 1 जोडी, 5 7 2 जोडी, हा 3 जोडी, 4 5 6 7 8. मग इथं आपण काय लिहू शकतो, 8 जोड्या. मग तुम्हाला विचारतील 1 ते 100 मध्ये किती जोड्या आहेत, तर तुम्ही काय म्हणणार आहे मित्रांनो, एकूण 8 जोड्या आहेत. आता तुम्हाला काय करायचं, ह्या जोडी मी इथं लिहितोय मित्रांनो, इथं दिसतंय का तुम्हाला खाली, बघा नाही दिसत का, तरी हे लिहून घ्या. मी तुम्हाला 8 जोड्या लिहून देतो आणि त्याच्यावर प्रश्न कसं विचारतील हेही तुम्हाला सांगतो मित्रांनो. बघा मित्रांनो आता आपण त्या 8 जोड्या कोणत्या ते लिहून घेऊ, त्याच्यावर प्रश्न विचारले कसं जातात ते पण लिहून घेऊ मित्रांनो. बघा 1 ते 100 मध्ये किती 8 जोड्या आहेत. पहिली जोडी काय मित्रांनो 3 आणि किती 5. पहिली जोडी काय आली मित्रांनो 3 व 5. दुसरी जोडी काय आली मित्रांनो 5 व 7. तिसरी जोडी काय आली मित्रांनो, याच्यानंतर बघा 11 व 13. त्यानंतर चौथी जोडी काय मित्रांनो 17 व 19. मग त्यानंतर पाचवी जोडी काय आहे मित्रांनो, बघा इथं बघा तुमचं होणार आहे इथं 29 व किती मित्रांनो 31. ही झाली पाचवी जोडी. सहावी जोडी काय असणार आहे मित्रांनो 41 व 43 झाले 6 जोडी. सातवी जोडी काय मित्रांनो, बघा सातवी जोडी आहे तुमचं 59 व 61. मग आठवी जोडी म्हणजे शेवटची जोडी काय आहे मित्रांनो 71 आणि 73. मग तुम्हाला विचारतील मित्रांनो की एकूण जोडमूळ संख्याच्या जोड्या किती आहेत 1 ते 100 पर्यंत. मग तुम्हाला सांगता येईल किती आहेत मित्रांनो, हे आहे तुमचे 8. आता याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात तेही समजून जावा मित्रांनो. बघा तुम्हाला विचारतील प्रश्न बघा कसं विचारतात. तुम्हाला विचारतील खालीलपैकी जोडमूळ संख्या ओळखा. जोडमूळ संख्या ओळखा. तुम्हाला पर्याय दिलेले मित्रांनो इथं 17 23, इथं दिलेले 11 19, इथं दिले 7 13 आणि इथं चौथा पर्याय दिले. हे दुसरा पर्याय आहे मित्रांनो, हा तिसरा पर्याय आहे आणि हा चौथा पर्याय समजा मित्रांनो. चौथा पर्याय दिले तुम्हाला 71 आणि 73. मग मित्रांनो कुठलं उत्तर बरोबर राहील बघा.
पहिलं तुम्हाला विचारलंय की खालीलपैकी सममूळ संख्या ओळखा. म्हणजे सममूळ कशाने येतात? कधी पण जोडीने येतात मित्रांनो. जोडीने येणारी संख्या बघा, यामध्ये 2चा फरक दिसत नाही म्हणून हे काय उत्तर होणार नाही. या संख्या जोडीमध्ये 2चा फरक दिसत नाही. या दोन्ही मूळ संख्या तर आहे पण 2चा फरक नाही म्हणून या दोन्ही संख्यामध्ये बघा मूळ संख्या आहे आणि 2चा फरक आहे म्हणून उत्तर काय असणार आहे मित्रांनो? तुमचं पर्याय क्रमांक 4 होणार आहे मित्रांनो. याच पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतील. अजून एक प्रश्न विचारला तर कसं विचारू शकते बघा मित्रांनो. प्रश्न क्रमांक दुसरा कसं विचारेल बघा. दुसरा प्रश्न कसं विचारेल बघा. 50 ते 70 दरम्यान किंवा 70 दरम्यान एकूण जोडमूळ संख्या जोडी किती? बघा प्रश्न काय विचारतील मित्रांनो समजून जावा. बघा 50 ते 70 दरम्यान एकूण जोडमूळ संख्या जोडी किती? आता तुम्हाला 50 ते 70 दरम्यान बघायचंय. बघा 50 या पुढे आपल्याला पाठ आहे की बघा सर 59 आणि 61. त्यानंतर बघा याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट 71 आहे का नाही मित्रांनो? 71 आहे तर आपल्याला उत्तर किती असणार आहे? फक्त एक जोडी. कारण किती 70 दरम्यान म्हणलेले म्हणून उत्तर किती असणार आहे? 50 आणि 70 दरम्यान फक्त एक असणार आहे मित्रांनो. किती? एक जोडी असणार आहे. याच पद्धतीने प्रश्न विचारतील. आणि दुसरा प्रश्न म्हणजे काय? एकूण जोडमूळ संख्या 1 ते 100 मध्ये किती जोड्या आहेत मित्रांनो? 8. समजलं असेल तर काय करा एवढं लिहून घ्या. आता आपण पुढचा प्रकार बघू 8वा. मित्रांनो आता 7वा प्रकार संपलेले आपला कुठला मित्रांनो? जोडमूळ संख्या. आता 8वा प्रकार बघू मित्रांनो. 8वा प्रकार काय आहे बघा. इथं 8वा प्रकार आहे प्रकार 8वा. प्रकार 8वा काय आहे बघा. इथं आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या. आता मला सांगा मित्रांनो सहमूळ संख्या आणि मूळ संख्येचं किंवा जोडमूळ संख्येचा काय संबंध आहे का? बघा सहमूळ संख्याचा आणि मूळ संख्याचा काहीच संबंध नाही. तरी पण याच्यामध्ये मूळ असा लिहिलं गेलेले. याचा अर्थ असं समजू नका की मूळ संख्या सममूळ संख्या व मूळ संख्येचा काहीच संबंध नाही. पहिलं तर याला आपण समजू. बघा याला काय समजणार आहे? पहिला पॉइंट सहमूळ संख्या व मूळ संख्या यांचा काहीही संबंध इथपर्यंत दिसते का मित्रांनो? संबंध नाही. बघा मी तुम्हाला म्हटलंय पहिलं क्लिअर काय केलंय? सहमूळ व मूळ संख्येचा काहीही संबंध नाही. मूळ संख्येचा एकच उपप्रकार आहे मित्रांनो. आपण मगाशी पाहिलोय जोडमूळ संख्या. पण सहमूळ संख्या कित्येक विद्यार्थ्यांना हा डाऊटफुल आहे मित्रांनो. बघा हे सहमूळ कसं शिकणार आहे? सहमूळ शिकत असताना तुम्हाला याची व्याख्या माहिती पाहिजे. याची 2 व्याख्या आहेत मित्रांनो. किती? 2. पहिली आपण साधी आणि एकदम सिंपल व्याख्या बघू. त्याच्यानंतर आपण याला पुढची व्याख्या बघू मित्रांनो. बघा पहिली व्याख्या नंबर 1. व्याख्या नंबर किती मित्रांनो? 1. पहिली व्याख्या काय म्हणते? क्रमाने येणाऱ्या. बघा क्रमाने येणाऱ्या बघा नैसर्गिक संख्या जोडींना सहमूळ संख्या म्हणतात. बघा क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या जोडींना काय म्हणतात मित्रांनो? सहमूळ संख्या म्हणतात. इथं आपण इथं लिहू मित्रांनो कंसामध्ये बघा चढता क्रम किंवा उतरता क्रम. बघा हे तुमचं डाऊट क्लिअर केलं मित्रांनो. तो चढता क्रम असो किंवा उतरता क्रम असतो. बघा याच्यामध्ये मी म्हणलोय काय पाहिजे ते पहिलं तर सममूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो? नैसर्गिक संख्या पाहिजे. आणि कसं पाहिजे? क्रमाने पाहिजे. क्रमाने म्हणजे कसं मित्रांनो? बघा सममूळ संख्या कधी पण एक येत नाही मित्रांनो. जसं की एक म्हणजे असं एक समजू नका म्हणजे सिंगल येत नाही. ते पण कसं येतात? जोडीने येतात मित्रांनो.
जोडीने येतात किंवा 2 पेक्षा जास्त असतात. बघा इथं मी तुम्हाला सांगतो, दुसरं पॉइंट आपल्याला समजायचं असतं. तर सहमूळ संख्या नेहमी 2 पेक्षा जास्त एकत्र लिहिले जातात. 2 पेक्षा जास्त एकत्र लिहिले जातात किंवा ते 2 असू शकतात, 3 असू शकतात, 4 असू शकतात, 5 असू शकतात, 10 असू शकतात. पहिलं तर आपण समजून जाऊ. बघा पहिली या व्याख्याला आपण काय करू, सिद्ध करू, त्यानंतर दुसरी व्याख्या जाऊ. मित्रांनो जर तुम्ही सरळ सेवेतील कुठल्याही एक्झामची तयारी करत असेल मित्रांनो, माझ्या सांगण्यावर तुम्ही ही बॅच नीट करा, बेसिक पासून करा, तुमचं कोणताही डाऊट असं राहणार नाही. ठीक आहे. आता आपण या व्याख्याला आपण काय करू, सिद्ध करू. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ काय करू, उदाहरणार्थ एक उदाहरण घेतो. बघा जसे की क्रमाने येणारे नैसर्गिक संख्या आपण शिकलोय का मित्रांनो, जसे की 1 आणि 2. बघा 1 आणि 2 हे काय येते मित्र, हे दोघं पण मिळून काय आहेत, हे जोडीने आहेत. मग यांनाच आपण काय म्हणतो, सहमूळ संख्या. जसे की म्हणलो 10, 11 ही जोडी पण कशाची असणार आहे, सहमूळ संख्या. मी म्हणलो इथं 101, 102, 103 ही पण काय असणार आहे मित्रांनो, ह्या सर्व काय असणार आहे, हा जो ग्रुप आहे कशाचा आहे, सहमूळ संख्येचा आहे. जसे की 1 नंतर 2 येतो मित्रांनो, 10 नंतर 11 येतो, 101 नंतर 102, 103 येतो, 104 पण येतो, 104 पण येतो. पण यांनाच काय म्हणतात मित्रांनो, सहमूळ संख्या म्हणतात. याला उतरत्या क्रमामध्ये पण लिहू शकतो. म्हणजे जसे की बघा इथं मी म्हणलो इथं 9, 8, 7, मग ही संख्या जोडी पण काय आहे मित्रांनो, सहमूळ संख्या आहेत. याला अजून दुसऱ्या पद्धतीने मी लिहिलं होतं, इथं 15, इथं 13, इथं 14 ही पण जोडी काय असणार आहे मित्रांनो, सहमूळ असणार आहे. जसे की मी म्हणलो 105 आणि 104 ही संख्या जोडी पण काय आहे मित्रांनो, सहमूळ आहे. आता काय करा मित्रांनो, तुम्हाला फक्त मी ही व्याख्या क्लिअर करून दिली. कोणत्या कोणत्या पुस्तकात ही व्याख्या दिलेली आहे, काही पुस्तकात एक वेगळी व्याख्या आहे. बघा तुम्हाला जर कोणताही एक्झाम क्लिअर करायचं असेल तर गणित येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि गणित कसं आहे, शिकण्याची एक पद्धत आहे. जसं की आपण मंदिरात चढत असताना एक एक पायरी वरती चढतो, त्याच पद्धतीने आपल्याला गणिताचं एक एक थर लावता आलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे एक एक थर म्हणजे कसं आहे, आपण एक एक मार्गाने आपण पुढे वाढत गेलं पाहिजे. त्या पद्धतीने आपलं या व्याख्यानुसार हे लिहिणं झालेलं आहे मित्रांनो. दुसरी व्याख्या आता लिहू. बघा पहिली व्याख्या काय होती, क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या जोडींना सहमूळ संख्या म्हणतात. मी तर लिहिले चढता क्रम किंवा उतरता क्रम असू शकतात. बघा हे तर सोपं आहे ओळखण्यासाठी. तुम्हाला खालीलपैकी सहमूळ संख्या जोडी ओळखा म्हणलं, मग तुम्ही चढता क्रम बघणार नाही तर उतरता क्रम बघणार. पण या व्यतिरिक्त दुसराही प्रश्न आला तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता तेही जाणून घ्या. बघा आपण वरचं शिकून तुम्हाला फसवायचं काम चालणार नाही मित्रांनो. तुम्हाला लावायचं आहे मला, आणि तुम्हाला गणितामध्ये 25 पैकी 25 मार्क मिळवून द्यायचं आहे. त्यामुळे आपलं ही बॅच चालू केलेली आहे. या बॅचला मी उगाच वर्दी बॅच हे नाव दिलेलं नाही मित्रांनो. हा माझं तुम्हाला आत्मविश्वास आहे. तुमच्यासाठी एक म्हणणं आहे की वर्दी तुम्हाला मिळवून द्यायची गॅरंटी माझी, 25 पैकी 25 मार्क मिळवून द्यायची गॅरंटी माझी. फक्त या बॅचला तुम्ही शेवटपर्यंत बघत जावा. ठीक आहे मित्रांनो. आता मी काय करतो, एवढं पुसून घेतो, मग परत तुम्हाला काय करतो मित्रांनो, पुढची व्याख्या लिहितो. लिहून घ्या एवढं मित्रांनो. आता काय करा, याची दुसरी व्याख्या लिहून घ्या. दुसरी व्याख्या बघा, व्याख्या नंबर 2. दुसरी व्याख्या काय म्हणते बघा मित्रांनो. याला तुम्ही विचारपूर्वक जाणीवपूर्वक बघा मित्रांनो, कारण की तुम्हाला 1 मार्क मिळवायचंय इतर विद्यार्थ्यांपेक्षा, तर तुम्हाला ही बॅच नीट तुम्हाला कव्हर करायची आहे. दुसरी व्याख्या काय म्हणते बघा, नैसर्गिक संख्येतील कोणतेही 2 किंवा 2 पेक्षा जास्त, कोणतेही 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्येतील एकही अवयव
बघा एकही अवयव कंसात लिहितोय एक सोडून समान नसावे त्यास काय म्हणतात मित्रांनो त्यास सहमूळ संख्या म्हणतात बघा मी तुम्हाला काय म्हटलं बघा नैसर्गिक संख्येतील कोणतेही दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्येतील एकही अवयव इथे लिहिले कंसात एक सोडून एक हा सगळ्यामध्ये कॉमन आहे मित्रांनो कुठल्याही संख्येत एक शिवाय ती संख्या बनू शकत नाही म्हणून त्यामुळे आपण काय म्हणलं एक सोडून कोणताही समान नसावा म्हणजे काय अवयव म्हणजे काय पहिलं जाणून घ्या मित्रांनो जसे की मी 10 म्हणतो 10 बघा 10 ही संख्या कोणत्या दोन गुणाकारातून तयार झालेली मित्रांनो बघा मी म्हणलो एक गुणाकारामध्ये 10 मग याचे दोन अवयव काय आले 1 आणि 10 दुसरं काय मित्रांनो दोन गुणाकारामध्ये 5 याचे तिसरा आणि चौथा गुणा हे म्हणजे अवयव काय आला मित्रांनो 2 आणि 5 मग याचे एकूण अवयव किती झाले मित्रांनो 4 मग आता मी म्हणलो इथं 15 आहे 15 मग 15 चे अवयव किती म्हणलं तर तुम्ही कसं करणार मित्रांनो एक गुणाकारामध्ये 15 पहिले तर हे दोघे कारण की बघा 1 ने पूर्ण भाग जातो 10 ने पूर्ण भाग जातो 2 ने पण पूर्ण भाग जातो 5 ने पण पूर्ण भाग जातो आता तुम्ही मला सांगा 1 ने 15 ला पूर्ण भाग जातो बघा 1 ने कुठल्याही संख्येला पूर्ण भाग जातो 1 ला त्यामुळे 16 म्हटले तरी 1 सोडून कोणताही अवयव समान नसावा बघा हे दोन्ही आता विचार केला आपण 10 आणि 15 ही जोडी समूळची होऊ शकते का असं विचारलंय बघा होते का नाही आता हे क्रमवार मी आपण चेक करणार आहे आपल्या पद्धतीने बघा 1 आणि 15 आला त्यानंतर 3 गुणाकारामध्ये 5 3 5 15 बरोबर आहे मित्रांनो 3 5 15 तयार झालं मग तिने काय म्हणले एक सोडून कोणताही बघा एक सोडून काय म्हणले बघा नैसर्गिक संख्येतील कोणतेही दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्येतील एकही अवयव एक सोडून समान नसावे म्हणजे एक सोडून हा सोडून कोणताही समान नसावा म्हणजे कसं मित्रांनो बघा इथं 2 आहे याच्यामध्ये 2 नाही ठीक आहे मित्रांनो इथं 5 आहे आणि इथं 5 आहे तर काय होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये काय आलं 5 हा समान आला हे काय आलं मित्रांनो 5 समान आला म्हणजे 5 हा अवयव समान मिळाला म्हणून 10 व 15 हे काय नाही मित्रांनो हे सहमूळ संख्या नाही सहमूळ संख्या नाही मग आता सहमूळ संख्या काय हे आपण जाणून घेतलं बघा एक सोडून कोणताही अवयव समान नसणाऱ्या संख्येला सहमूळ संख्या जोडी म्हणतात आता मला सांगा याच्यामध्ये 5 एक सोडून 5 पण समान होतं म्हणून याला काय म्हणता येत नाही सहमूळ संख्या म्हणता येत नाही जसं की मी तुम्हाला अजून एक उदाहरण देईन मित्रांनो तुम्ही ओळखायचं आहे सहमूळ संख्या होतात का नाही बघा मी तर लगेच लिहितो मग तुम्ही सांगायचंय मित्रांनो मला जसे की मी म्हणलो तर लिहिलोय 23 व 25 सहमूळ संख्या आहे का आता तुम्ही ओळखायला शिकले म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पण यायला लागेल मित्रांनो 23 आणि 25 ला सहमूळ संख्या आहे का म्हणते मग या संख्यांना खाली लिहा मित्रांनो कसं लिहिणार आहे 23 मी तर लिहिलोय आणि या साईडला 25 लिहिलोय मित्रांनो मग मी काय करणार आहे पहिले 23 चे अवयव पाडेन अवयव पाडणं खूप सोपं आहे मित्रांनो बघा पहिलं तरी कुठल्या दोन संख्येच्या गुणाकारातून ही संख्या तयार होते बघा 1 आणि 23 आणि 23 ही स्वतः मूळ संख्या आहे म्हणून याचे दोनच अवयव पडणार आहे मित्रांनो सोडून द्या मग या 25 चे पाडा मित्रांनो जसे की बघा 1 गुणाकारामध्ये 25 मग अजून काय होते 2 होत नाही 3 होत नाही 4 होत नाही 5 होते मित्रांनो 5 गुणाकारामध्ये 5 किती मित्रांनो 25 मग मी काय म्हणले आता याचे अवयव संपले याचे एकूण अवयव आहेत 4 याचे एकूण अवयव आहेत 2 मग यातला एक सोडून टाका मित्रांनो 1 ला बाद करा मग राहिले काय मित्रांनो इथे एकच संख्या राहिली 23 इकडे कुठं दिसते का मित्रांनो नाही दिसत किंवा इथलं कुठलीही संख्या इकडं दिसत नाही किंवा समान नाही म्हणून ही जोडी काय आहे सहमूळ आहे म्हणून काय 23 व 25 सहमूळ आहे
समजलं का मित्रांनो? आता अजून एक उदाहरण देतो तुम्हाला सोडून म्हणजे एक सोडून देतो, त्याच्यानंतर 2 प्रश्न घरी सोडायला देतो मित्रांनो. ते प्रश्न घरी सोडून तुम्ही काय करा, कमेंट करा मित्रांनो याच्यामध्ये. ठीक आहे. आता याच्यानंतरच बघा एक प्रश्न मी तुम्हाला इथं लिहून देतो, तुम्ही सांगायचे आहे का नाही. बघा आहे का नाही म्हणण्यासाठी मी म्हटलो इथं बघा 100 व 150 ही सममूळ संख्या आहे का, ही सममूळ संख्या आहे का. बघा पहिलं तर 100 ला मी इथं लिहिलोय मित्रांनो आणि 150 ला मी इथं लिहिलोय. ठीक आहे. आता एकतर हे क्रमाने पण नाही किंवा असं कुठले मगाशीची सममूळ संख्या होती याला पण बघू मित्रांनो. पहिलं तर करा 1 गुणाकारामध्ये 100, 2 गुणाकारामध्ये 50. बघा यांचे अवयव 3 ने भाग जात नाही. 4 गुणाकारामध्ये 25 मित्रांनो. मग 5 गुणाकारामध्ये काय होणार मित्रांनो 20. मग 6 गुणाकारामध्ये ते का 7 गुणाकारामध्ये नाही, 8 गुणाकारामध्ये नाही, 9 गुणाकारामध्ये नाही, 10 गुणाकारामध्ये 10 मित्रांनो. मग झाले का तुमचे अवयव किती पडले 2 4 6 8 10. किती अवयव आहेत 10. आता इकडे द्या मित्रांनो याला तर 1 गुणाकारामध्ये 150 करा, त्यानंतर 2 गुणाकारामध्ये 75 करा, 3 ने भाग जातो मित्रांनो 3 गुणाकारामध्ये 50 करा. बरोबर. आता 4 ने भाग जातो का मित्रांनो 4 ने भाग जात नाही. 5 गुणाकारामध्ये किती करणार मित्रांनो 5 गुणाकारामध्ये किती होतंय 30 होते का 30 5 150. ठीक आहे मित्रांनो. आता 6 गुणाकारामध्ये होते का मित्रांनो 6 ने भाग जातो का बघा 6 ने भाग जातो. मग 6 गुणाकारामध्ये किती होणार मित्रांनो 6 गुणाकारामध्ये किती बघा सांगू शकता 6 गुणाकारामध्ये किती येईल मित्रांनो. बघा इथं तुम्हाला 6 गुणाकारामध्ये मी म्हणलो याला 20 ने भाग द्या, नाही होणार. मग कितीने 25 ने. 25 1/2 7 ने भाग जातो का मित्रांनो नाही, 8 ने नाही, 9 ने नाही, 10 ने भाग जातो का मित्रांनो जातो. 10 गुणाकारामध्ये किती मित्रांनो 15. आता आपण इथपर्यंत आलोय. आता इथं समजून घेऊ. बघा 1 सोडायचं आहे, 1 सोडलं मग यातील कुठलीही संख्या इकडची संख्या इकडे रिपीट झाली असेल किंवा इकडची संख्या इकडे आली असेल तरी बघा इथं थोडक्यात विचार करा. इथलं 2 इथं पण दिसतोय, इथलं 50 इथं पण दिसतोय, अजून इथलं 4 आहे का, इथलं 10 इथं पण दिसतोय, अजून इथलं 25. बघा 1 पेक्षा तर किती जास्त आहे, त्यामुळे ही संख्या काय नाहीये जोडमूळ नाही. तुम्हाला एक प्रश्न देतो मित्रांनो, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सोडा. हा प्रकार पण तुमचं संपलेलं आहे. बघा एक प्रश्न मी तुम्हाला इथं देतो, तुम्ही सोडून मला सांगा. जसे की तुम्हाला म्हणलेले इथं 32 18 व 15 या संख्या सहमूळ आहे का, सहमूळ आहे का. बघा तुम्ही उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सोडायचं मित्रांनो. काय करायचं माहितीये याला असं लिहायचं, या तिघांना लिहायचं. इथं तिघांमध्ये एक समान असेल तरी तुम्ही त्याचं उत्तर काय करू शकता नाही म्हणू शकता. एक सोडून बघा, एक सोडून कुठलेही अवयव समान असेल तर. ठीक आहे. आता काय करा हा प्रश्न सोडवा आणि तुम्ही काय करा याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सोडा मित्रांनो. आता यापुढील आपण प्रकार शिकणार आहे, पण आज मला वाटतं की एवढं व्हिडिओ पर्यंत आपण थांबू. बघा घाई गडबड करू नका मित्रांनो. गणित तुम्हाला मी एकदम परफेक्ट शिकवायचं मी जिम्मेदारी घेतो. फक्त तुम्ही काय करा जेवढं शिकवलंय तेवढं वहीमध्ये लिहून काढा, त्याच्यावर उदाहरणं सोडवा आणि भरपूर प्रॅक्टिस करा मित्रांनो. ठीक आहे. आज काय करू आपण इथं थांबू मित्रांनो. आज सहमूळ संख्या व जोडमूळ संख्या आपण क्लिअर केलेले. इथून पुढे आपण पुढचे प्रकार बघू मित्रांनो. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडलास तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त कमेंट आणि मला काय प्रश्न असतील माझ्यासाठी तर प्रश्न पण सोडा मित्रांनो, मी त्याचं उत्तर देईन. आणि काय करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मला सपोर्ट करा मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद.